सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान होतं। यावर्षी सुद्धा ऑक्टोबर महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भात पिकासह अन्य पिकांचं मोठं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे कापणी योग्य भात पीक भिजून गेल्याने येथील शेतकरी हवालदिल झालाय। यानंतर प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले, पण शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी मदत सरकारने खरं तर देऊन शेतकऱ्यांची चेष्टा केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्त 18,371 शेतकऱ्यांसाठी अवघी 4 कोटींची भरपाई मंजूर झाली। पाहुयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। सिंधुदुर्गातील शेतकऱ्याला तुटपुंजी नुकसान भरपाई, अधिक मदत देण्याची राज्य सरकारकडे मागणी। तुटपुंजा भरपाईवर शेतकरी नाखुश, सरकारकडून शेतकऱ्याची क्रूर चेष्टा। सरकारकडून देण्यात आलेली मदत म्हणजे येथील शेतकऱ्याची क्रूर चेष्टा होय। शेतकऱ्याचे झालेले नुकसान शासनाला दिसलेले नाही। आता जाहीर केलेली मदत शेतकऱ्याला देऊच नये, कारण त्या मदतीचा शेतकऱ्याला काहीच फायदा होणार नाही, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। मला वाटतं ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच म्हणावी लागेल, कारण नुकसानग्रस्त शेतकरी आणि आलेली मदत याची जर कुठेतरी विभागणी करावी झाली तर प्रत्येक शेतकऱ्याला कुठेतरी 1,500-2,000 रुपये फक्त अशी मदत मिळताना दिसते। ह्या अशा 1,500-2,000 हजाराने शेतकऱ्याचं कुठचंच नुकसान भरून येणार नाही। शेतकरी अक्षरशः खूपच संकटात आहे। ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। सरकारचे पंचनामे आणि मिळालेली भरपाई यामध्ये तफावत असून यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। सर्वसाधारण 18,000 शेतकरी हे बाधित आहेत। तर गणित जर एकंदरीत बघितलं तर 2,200 रुपये प्रत्येकी शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून प्राप्त होणार आहे। तर ही तुटपुंजी आहे मदत। याच्यामुळे शेतकऱ्यांच्या या 2,200 रुपयात काही नुकसान भरपाई भरून येणार नाही। नुकसान भरपाई मंजूर झाल्यानंतर त्याचे श्रेय आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे घेत आहेत। मात्र या महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय। नुकसान भरपाईसाठी 18,372 शेतकऱ्यांनी अर्ज केले असताना त्यांना अवघी 4,08,00,000 रुपयांचीच भरपाई मिळाली आहे। प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी 2,224 रुपये एवढीच भरपाई मिळते। खरंच या भरपाईचा शेतकऱ्यांना फायदा होईल का? शेतकऱ्यांना ई पीक पाणी नोंदणीची नोंद केली पाहिजे, त्याचा सातबारा काढला पाहिजे, त्याचे फोटो काढले पाहिजेत, तालुक्याला गेलं पाहिजे, कृषी सेवकांना त्या तलाट्यांना आपल्या शेतामध्ये आणलं पाहिजे, शेतामध्ये पुन्हा फोटो काढले पाहिजेत। असा भूर्दंड जवळजवळ 1,000 पेक्षा जास्त रुपये खर्च प्रत्येक शेतकऱ्याला झालाय आणि प्रत्येक शेतकऱ्याला फक्त 2,224 रुपये नुकसान रुपये मिळालेले आहेत। त्यामुळे हे शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे। निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे पोकळ आश्वासन देणाऱ्या सरकारने किमान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसताना त्यांची चेष्टा करण्याऐवजी त्यांना भरीव मदत करावी, एवढीच अपेक्षा कोकणातील शेतकरी करतोय। रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।